याचा वापर मान खटावमध्ये कसा केला गेला हे तुम्हाला सांगतो. 2009 मध्ये जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा गेल्या 40 वर्षात पोळ तात्यांनी काय केलं असा प्रश्न विरोधी गटातून आमदार जयकुमार गोरेंनी मतदारांना विचारणं सुरुवात केली. 5 वर्षांची यांची आमदारकीची टर्म, 5 वर्षात पाणी कसं येऊ शकतं उरमोडीपासून मान तालुक्यापर्यंत. ह्याच्या आधी 25 वर्षाची मेहनत आहे. आर आर पाटलांनी किरकसालच्या बोगद्याचं उद्घाटन केलं होतं आणि जयकुमार गोरेंनी पाणी आणलं असं लोकांच्या डोक्यात फिट करण्यात जयकुमार गोरे यशस्वी झाले आणि या फेक नॅरेटिव्हच्या जोरावर 2014चं इलेक्शन त्यांनी जिंकलं. तर कालच एक विखळे या ठिकाणी भूमिपूजन झालं टेंबूच्या प्रस्तावित योजनेचं. या योजनेनुसार मान आणि खटावच्या काही गावांना टेंबू प्रकल्पातून पाणी मिळणार आहे. आता ह्याच्या मागची रियालिटी काय आहे ते समजून घ्या. प्रभाकर देशमुख साहेब, जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब यांचं काम झाकून टाकलं आणि त्या ठिकाणी मीच टेंबू योजनेचा जनक असल्यासारखी आव आणून एक फेक नॅरेटिव्ह सेट केला गेला. नमस्कार, मी अभयसिंह जगताप. मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. खरं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतामध्ये निवडणुका कशा होतात आणि वेगवेगळं नॅरेटिव्ह या निवडणुकांमध्ये कसं वापरलं जातं याविषयी थोडंसं या मान खटाव विधानसभा मतदारसंघातील लोकांना कळावं असा माझा उद्देश आहे. 2014 पासूनच्या जर निवडणुका बघितल्या तर 2014 मध्ये भाजपनं एक नॅरेटिव्ह सेट केला की मागच्या 75 वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं आणि या नॅरेटिव्हचा वापर करून त्यांनी 2014ची निवडणूक जिंकली. लोकांना खरंच असं वाटायला लागलं कारण त्यावेळी एक दोन मोठे स्कॅम झाले होते. कोल स्कॅम, 2G स्पेक्ट्रम स्कॅम. ते स्कॅम झालेच नव्हते पण ते स्कॅम आहेत असं पसरवलं गेलं होतं आणि या स्कॅमच्या पार्श्वभूमीवर जेव्हा लोकांमध्ये हे पसरवलं की 75 वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नाही तेव्हा ते लोकांना खरं वाटायला लागलं आणि हे जेव्हा नॅरेटिव्ह पसरवलं जातं फेक नॅरेटिव्ह तेव्हा माणसाची खऱ्या खोट्याची ओळखण्याची समज निघून जाते. हिप्नोटाईज होतात लोक. म्हणजे 75 वर्षात इतका विकास केला, इतके इंडस्ट्रियलायझेशन झालं, गावागावापर्यंत रस्ते पोहोचले, गावागावापर्यंत विद्युतीकरण झालं, अनेक कॉलेजेस, शाळा उभा केल्या गेल्या, अनेक हॉस्पिटल्स उभा केले गेले, अगदी खेड्यापाड्यापर्यंत हे सगळ्या मेडिकल सुविधा पोहोचवल्या गेल्या. ह्या सगळ्या गोष्टी हे लोक विसरून जातात आणि त्यावेळी एकदम हिप्नोटाईज होऊन त्या नॅरेटिव्हच्या मागे पडतात. तर अशा पद्धतीचं एक फेक नॅरेटिव्ह 2014 साली पसरवलं गेलं आणि त्याचाच परिणाम भाजप सत्तेत आलं. 2019 साली लोकसभा इलेक्शनमध्ये असंच झालं आणि पुलवामा अटॅक झाला आणि त्या अटॅक नंतर पंतप्रधानांनी एक आव्हान केलं, एक वोट जवानों के नाम. आणि मग ज्या आर्मीसाठी आपल्या मनामध्ये एक प्रकारची आत्मीयता असते, एक भावना असते, त्या भावनेचा वापर करून असं लोकांना भासवलं गेलं की भाजपला वोट म्हणजे भारताच्या जवानांना वोट आणि हे नॅरेटिव्ह इतकं पक्क झालं की लोकांनी पुनश्च एकदा 2019ला भाजपला सत्तेत आणलं आणि या मागच्या 5 वर्षात नोटबंदी असेल, अनेक प्रकारचे जीएसटीचं चुकीच्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन असेल, खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढवलेले असतील, इनडायरेक्ट टॅक्सेस, त्याचा सर्वसामान्यावर झालेला परिणाम, पेट्रोलच्या वाढत्या किमती, हे सगळ्या गोष्टी लोक विसरले आणि त्यांनी एक वोट जवानों के नाम मध्ये भाजपला मतदान केलं. भाजपला मतदान म्हणजे जवानांना मतदान अशा टाईपचं नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं आणि या नॅरेटिव्हचा परिणाम भाजप पुन्हा सत्तेवर आली आणि 2024ला मात्र अब की बार 400 पार हे नॅरेटिव्ह चाललं नाही आणि लोकांना हा ओव्हर कॉन्फिडन्स आवडला नाही. त्यामुळे त्यांना 240 मध्येच थांबावं लागलं. अशा पद्धतीनं नॅरेटिव्हचा वापर इलेक्शनमध्ये केला जातो. याचा वापर मान खटावमध्ये कसा केला गेला हे तुम्हाला सांगतो. 2009 मध्ये जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा गेल्या 40 वर्षात पोळ तात्यांनी काय केलं असा प्रश्न विरोधी गटातून आमदार जयकुमार गोरेंनी मतदारांना विचारणं सुरुवात केली आणि असं नॅरेटिव्ह पसरवलं की 40 वर्षात मान तालुक्याचा विकास खुंटलाय आणि मला आता बदल केला तर विकास होऊ शकतो आणि त्या नॅरेटिव्ह लोकांना खरा वाटायला लागला आणि 2009 साली लोकांनी जयकुमार गोरे यांना निवडून दिलं. 2014 साली काय झालं? 2014च्या सालाच्या इलेक्शनच्या 1-2 आठवड्या आधी मान तालुक्यामध्ये पहिल्यांदा उरमोडीचं पाणी आलं आणि मग जयकुमार गोरेंनी त्याचे फोटो मोठे मोठे पाण्यात पाणी पूजनाचे लावले गावागावात आणि असं नॅरेटिव्ह सेट केलं की हे पाणी मी आणलं. म्हणजे लोकांना असं वाटायला लागलं की जयकुमार गोरेंनी पाणी मान तालुक्यामध्ये आणलं. हे फेक नॅरेटिव्ह सेट करत असताना लोक हे विसरले की 4-5 वर्षात पाणी येणं शक्य नाही. 5 वर्षांची ह्यांची आमदारकीची टर्म,
5 वर्षात पाणी कसं येऊ शकतं उरमोडीपासून मान तालुक्यापर्यंत? ह्याच्या आधी 25 वर्षाची मेहनत आहे. 1981 साली पहिल्यांदा उरमोडी धरणाची मंजुरी शरद पवार साहेबांनी दिली 1 टीएमसीचं. 1994 साली हे 1 टीएमसीचं धरण 8 टीएमसी करण्याची साठी मंजुरी दिली. 1995 साली कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन केलं. त्या अंतर्गत उरमोडी प्रकल्पातून मानखटावला पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी 4-5 वर्ष मेहनत डॉक्टर कापसे असतील, सदाशिव पोळ असतील, धोंडीराम वाघमारे असतील, आमदार भाऊसाहेब गुदगे असतील यांनी सगळ्यांनी अनेक आंदोलनं केली आणि या अपक्ष आमदारांनी युती सरकारला या कारणासाठी पाठिंबा दिला की त्यांनी मानखटावला पाणी द्यावं आणि त्या अपक्षांच्या जोरावर 1995 ला सरकार बनलं. ह्या सगळ्या बॅकग्राऊंड नंतर पाणी मान तालुक्याला देण्याचा मार्ग मोकळा झाला. हे सगळं लोक विसरले. 2006 सालीच पहिल्यांदा खटाव तालुक्यात पाणी आलं होतं. 2006 सालीच आर आर पाटलांनी किरकसालच्या बोगद्याचं उद्घाटन केलं होतं. जिहे कटापूरची योजना 1997 साली प्रशासकीय मान्यता झाली होती. 2001 साली शरद पवार साहेबांनी जिहे कटापूरच्या बोगद्याचं भूमिपूजन केलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी लोक संपूर्ण विसरले आणि फेक नॅरेटिव्हचा शिकार झाले आणि जयकुमार गोरेंनी पाणी आणलं असं लोकांच्या डोक्यात फिट करण्यात जयकुमार गोरे यशस्वी झाले आणि या फेक नॅरेटिव्हच्या जोरावर 2014चं इलेक्शन त्यांनी जिंकलं आणि 2019 साली 10 वर्ष त्यांची आमदारकीची पूर्ण झाली होती तरीही या तालुक्यात विकास नव्हता. त्यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख त्यांच्या विरोधात होते. प्रभाकर देशमुखांनी त्यांच्या लाईफ टाईम मध्ये प्रचंड कामं केली होती. पाणी फाउंडेशनचं काम, जलयुक्त शिवारचं काम, रायगडच्या पुनर्विकासाचं काम, असे अनेक ऍग्रिकल्चर मध्ये अनेक कामं, 2 राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाले होते. ही सगळं गोष्टीच्या बॅकग्राऊंड मध्ये प्रभाकर देशमुख उभा राहिले होते. परंतु त्यावेळी विकासाचा कुठलाही दृष्टिकोन असलेलं जयकुमारांच्याकडे व्हिजन नव्हतं. म्हणून त्यांनी एक फेक नॅरेटिव्ह सेट केला की हे मराठा आहेत, मी ओबीसी आहे, ओबीसीनी माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून त्यांनी ओबीसीच्या मतांचं पोलरायझेशन केलं आणि ओबीसीची मतं मिळवून 2019चं इलेक्शन त्यांनी जिंकलं. तर अशा पद्धतीने फेक नॅरेटिव्ह सेट केला जातो आणि फेक नॅरेटिव्हच्या आधारे हे मतदान घेतलं जातं. त्यामुळे मान खटावच्या जनतेनं आता शहाणं होणं गरजेचं आहे. त्या फेक नॅरेटिव्हच्या पाठीमागं न लागता खरं काय खोटं काय हे समजून घेऊन मग त्याच्यानुसार मतदान केलं. उदाहरणार्थ 2024च्या इलेक्शनचं जर द्यायचं झालं तर कालच एक विखळे या ठिकाणी भूमिपूजन झालं टेंबूच्या प्रस्तावित योजनेचं. या योजनेनुसार मान आणि खटावच्या काही गावांना टेंबू प्रकल्पातून पाणी मिळणार आहे. आता ह्याच्या मागची रियालिटी काय आहे ते समजून घ्या. टेंबू प्रोजेक्ट हा प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासाठी मंजूर झालेला होता. सर्व पाणी हे सांगली जिल्ह्यासाठीच होतं. मागच्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलं तेव्हा विशेषतः प्रभाकर देशमुख साहेबांनी पुढाकार घेऊन जयंत पाटील साहेबांपर्यंत हा प्रस्ताव दिला की टेंबू योजनेमध्ये जे पाणी तुम्ही मंजूर केलेलं आहे सांगली जिल्ह्याचे त्याच्यापेक्षा अतिरिक्त पाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ते अतिरिक्त पाणी मानखटावला देता येऊ शकतं. या प्रस्तावाला शरद पवार साहेबांची त्या ठिकाणी मान्यता घेतली. शरद पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांशी चर्चा केली आणि जयंत पाटील साहेब सांगलीचे नेते होते तरी सुद्धा त्यांनी या मान खटावसाठी 2.5 टीएमसी पाणी मंजूर करून दिलं आणि त्या मंजुरीच्या आधारेच त्या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि टेंभू योजनेची नंतर सरकार बदललं आणि नवीन सरकारनं त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि मग ह्या टेंभू योजनेचं काम काल या ठिकाणी सुरू करण्यात आलं म्हणजे त्याचे भूमिपूजन झालं. तर हे भूमिपूजन होण्यासाठी मुळात हे पाणी मंजूर कुणी केलं? हे पाणी टेंबू आपल्या सातारा जिल्ह्यासाठी नव्हतीच. ती सातारा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले प्रभाकर देशमुख साहेब, जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब यांचं काम झाकून टाकलं आणि त्या ठिकाणी मीच टेंबू योजनेचा जनक असल्यासारखी आव आणून एक फेक नॅरेटिव्ह सेट केला गेला की मी ह्या टेंबू योजनेचं पाणी मानखटावला देणार आहे आणि ते लोकांच्या डोक्यामध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण यावेळी लोक या फेक नॅरेटिव्हच्या मागे जाणार नाहीत आणि लोकांना खऱ्या अर्थानं माहित आहे की टेंबू योजनेचं पाणी आरक्षित करण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच लोकांनी केलेलं आहे. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच हे झालेलं आहे. त्यामुळं हे लोक या फेक नॅरेटिव्हच्या मागे जाणार नाहीत. त्यामुळे मान खटावच्या विधानसभा इलेक्शन मध्ये सुद्धा नॅरेटिव्ह कोण कसा सेट करतो यावर हे इलेक्शन इकडे किंवा इकडे जाणार आहे. त्यामुळं चुकीच्या नॅरेटिव्हच्या मागे लोकांनी जाऊ नये आणि खऱ्या खोट्याची म्हणजे समज लोकांमध्ये असली पाहिजे. खरं समजून घ्या आणि मगच मतदान करा. कारण 15 वर्षात या तालुक्यात कसलाही विकास झाला नाही हे सत्य आहे. 15 वर्षात या तालुक्यातले रस्ते बघा ते सत्य आहे. 15 वर्षात या तालुक्यामध्ये एकही कॉलेज झालं नाही
हे सत्य आहे. 15 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये एकही क्रीडा संकुल उभं राहिलं नाही, हे सत्य आहे. ह्या गोष्टी ज्या ग्राउंडवर गोष्टी आहेत, त्या पहिला तुम्ही विचार करा. या ऑलिम्पिक वीर ललिता बाबरचा तालुका असणारा तालुका, या तालुक्यामध्ये एकही चांगला रनिंगचा ट्रॅक असू नये, हे दुर्दैव आहे. ज्या तालुक्यानं उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत सारखा माणूस दिला, या तालुक्यामधल्या तालमींना मॅट मिळवण्यासाठी झगडावं लागतंय. त्यांच्या अनेक तालमींना ती मॅट नाहीये खेळण्यासाठी. हे सत्य आहे. तर सत्य आणि फेक नेरेटिव्ह ह्याच्यामध्ये फरक असतो. लोकांनी डोळे उघडे ठेवून यावेळी मतदान केलं पाहिजे. असंच मी एक आव्हान मान खटावच्या जनतेला करतो. त्यामुळे येणाऱ्या 2024च्या इलेक्शनला सामोरे जाताना ग्राउंडवर सत्य काय हे बघून मगच मतदान करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो.